नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय रानभाज्या, त्याची माहिती आणि ओळख. तर सध्या बऱ्याच ठिकाणी रानभाजीचे महोत्सव होत आहेत, मेळावे होत आहेत. त्यामध्ये त्या भाज्यांची माहिती, रेसिपी आणि चव देखील आपल्याला अनुभवायला मिळते का ह्या भाज्या कशा लागतात. तर असे बऱ्याच मंडळींनी उपक्रम राबवलेले आहेत. तसेच आता महाराष्ट्र शासनाचे पुस्तक देखील छापलेले आहेत, रानभाज्यांची माहिती. तर आपण हा व्हिडिओ रानभाज्याबद्दल बनवलेला आहे. तर आपल्यासाठी मी रानभाजीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तळपता उन्हाळा म्हणजेच मे महिना. तर सर्वांना आतुरता लागते ती जून महिन्याची. कधी 7 जून येते आणि पावसाची चाहूल लागते, कारण तळपते उन्हाने अंगाची लाही झालेली असते. मग अशा वेळी बरसणारा पहिला पाऊस व त्याचबरोबर रानावनात उगवणाऱ्या भाज्या. 1-2 पाऊस पडला म्हणजे टाकळा, कवडी अशा भाज्या तोंड वरती काढतात, म्हणजेच जमिनीपासून वर यायला लागतात. अशा अनेक भाज्या आहेत, अगदी कमी दिवस व अल्प आयुष्य असलेल्या, कारण काही भाज्या कोवळ्या असतानाच खातात. अशा भाज्या व त्यांची चव चाखण्यासाठी खवय्ये मात्र अक्षरशः आतुर होत असतात. चला तर मग मुंबई साईडला कुठल्या रानभाज्या विकत मिळतात तर ते आपण या व्हिडिओत बघत आहोत. तर मी बाजारामध्ये गेलेली आहे आणि निरनिराळ्या भाज्यांचे व्हिडिओ काढलेले आहे आणि त्याचा व्हिडिओ तयार केला आहे. मला तर असं वाटते कदाचित गावा साईडलाही एवढ्या रानभाज्या विकत मिळत नसतील. एवढ्या भाज्या मुंबईला मिळतात. मात्र काही भाज्यांची मला ओळख नाही म्हणून मी ते आणत नाही आणि बनवत सुद्धा नाही. मात्र यापुढे मी अशा रानभाज्या आपल्याला दाखवणार आहे, त्याची माहिती जाणून घेणार आहे, तरच तुम्हाला त्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे. त्याआधी मी ते खाऊन सुद्धा बघणार आहेत का त्या खायाजोग्या आहेत का, त्याची चव चांगली आहे का. हे बघा, करुटले खूप छान विकायला आलेले आहेत. मस्त हिरवी हिरवी आहेत आणि कोवडी सुद्धा आहेत. भेंडी बघा, गावठी भेंडी आहेत. महाग आहे पण अशा रानभाज्या इकडे मिळतात. ही कुरडूची भाजी आहे. गावा साईडला या भाजीला कडलूची भाजी म्हणतात किंवा 6 मेंढ्याची भाजी म्हणतात. मी ज्या ज्या भाज्या दाखवत आहे त्याची माहिती खाली लिहून देणार आहे, तर त्यानुसार आपण बघावं आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा, तेव्हाच आपल्याला या भाज्यांची माहिती मिळेल. मी या रानभाज्यापैकी बऱ्याच रानभाज्यांची रेसिपी बनवलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ती आपण अवश्य बघावी. ही भाजी चिंचेच्या पानासारखी आहे, थोडीशी आंबट सुद्धा आहे. दिसायला असं वाटते चिंचेचा पाला आहे, पण याला नाव आहे कौला भाजी. या रानभाज्या कशा बनवायच्या तर मी या आदिवासी महिलांना विचारलं तर त्या सांगता फक्त तेला कांद्यात बनवा. याचा अर्थ जिरे, लसूण, मिरची, कांदा. मिरचीमध्ये तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता, लाल मिरची घेऊ शकता किंवा लाल मिरचीचं जाडसर चटणी सुद्धा घेऊ शकता. अशा रीतीने आपल्याला ह्या पालेभाज्या बनवायच्या आहेत. काही पालेभाज्यांचं मोकळं बेसन बनवतात, फुनके बनवतात. काही भाज्या लाल मिरची पावडरमध्ये बनवायच्या. काही भाज्यांच्या वड्या सुद्धा बनवतात, जसे की जे मी चिंचेच्या पानाप्रमाणे पानं सांगितले त्याच्या वड्या सुद्धा बनवतात आणि खूप छान लागतात. ही भाजी आहे, याला माठ म्हणतात किंवा पोकळा म्हणतात. ही आपल्या चवळीच्या ज्या कोवळे पानं असतात, डिरे असतात, त्याच्याप्रमाणेची भाजी आहे. तर या पानाची आणि यांच्या काळीची सुद्धा भाजी बनवतात. तर अशा प्रकारच्या ह्या भाज्या विकायला मिळतात. मुंबई, कोकण या साईडला जास्तीत जास्त भाताची शेती असते आणि ते भाताच्या शेतीला बंधारे असतात, म्हणजेच त्याला आपल्या गावाकडे म्हणतात धुरा बोलतात. तर त्या धुऱ्यावरती हे अशा प्रकारच्या भाज्या निघतात. या साईडला मात्र तणनाशके शिकवत नाही. भाताला जास्त खताचीही गरज नसते किंवा काही कीटकनाशक फवारायची गरज नसते. तर ही भेंडी खूप मस्त लागते, कोवडी असते. कितीही जाड असली दिसायला तरी ती कोवडी असते आणि लवकर शिजते आणि विशेष म्हणजे चवीला तर अप्रतिम आहे. तसेच ही भाजी चिकट सुद्धा होत नाही. दुधी भोपळ्याच्या वरतीची भाजी दिसते ती आहे पडवळची. तर ती वात विकारावर खूप भाजी मस्त आहे. हे बघा, करुटले किती छान आहे आणि किती मोठे आहेत. या साईडला भरपूर करुटले मिळतात आणि जास्तीत जास्त म्हटलं भाज्या तर अळूची पानं.
अळूचे पानं तर खूप प्रकारचे आहेत आणि भरपूर भरपूर म्हणजे भरपूर विकायला असतात. तर आपण बाजारामध्ये आलो आणि बाजारामध्ये काय काय विकायला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. अळूच्या पानाच्या बाजूला जे कंद दिसतात ते आहे अळूच्या पानाचे कंद. ही भाजी आहे, ही भाजी भारंगीची बोलतात. ते बाईला विचारलं असतं, ती बोलली ही भारंगीची भाजी आहे. आता आपण आलेलो आहे कल्याणला होलसेल मार्केटमध्ये. तर या मार्केटमध्ये फक्त रानभाजी विकायला मिळतात. होलसेल दरामध्ये मिळतात आणि रिटेल दरामध्ये सुद्धा मिळतात. तर ही आहे आंबाडीची भाजी. आंबाडीची भाजी ही भरपूर विकायला मिळते, नेहमी असते, पण ही सध्या लाल काळ्यांची आहे. याची चटणी बनवतात, भाकरी बनवतात, ज्वारीची कणी टाकून पातळ भाजी बनवतात. ही भाजी ही आंबट चवीला आहे आणि टेस्ट खूप छान आहे. अळूचे पानं तर हे वड्याचे पानं आहेत, गावठी पानं आहेत. ती बाई बोलते काय चवीला खूप छान आहे, घ्या म्हणून. ही आहे कुरडूची भाजी म्हणजेच कळूची भाजी. ही भाजी सुद्धा खायला खूप छान लागते. कांदा, मिरची, लसूण, जिरं टाकायचं आणि सुकी भाजी बनवायची. आणि श्रावण महिना म्हटलं म्हणजे ह्या अशा भाज्या खूप विकायला असतात आणि श्रावण महिन्यात बऱ्याच पालेभाज्या खातात. श्रावण सोमवारला विशेष करून ही कौला भाजी आहे ती आवर्जून करतात. त्याच्या वड्या बनवतात, भाजी बनवतात. ही भाजी आहे हेकरा. कोणी हेकरा म्हणते, कोणी हिकरा म्हणते. ही सुद्धा सुकी भाजी बनवतात. कांदा, मिरची, लाल मिरची म्हणा किंवा हिरवी म्हणा, जिरे, लसूण, तिखट, मीठ आणि तेल फोडणीला, बस म्हणजे भाजी आपली हमखास मस्त होते. तर ही भाजी आहे 10 रुपयाला. जास्त किमतीच्या पण ह्या भाज्या नाहीत. 10 रुपये, 20 रुपये अशी जुळीची किंमत असते. ज्या भाज्या फार कमी मिळतात त्यांची किंमत जास्त असते. ही बाई जी आहे ती कशी बनवायची त्याची मला रेसिपी सुद्धा सांगत आहे. हे उकडून घ्यायचं आणि पाणी काढून टाकायचं. अच्छा. आणि तुम्हाला जो मसाला लावायचा असेल तर लावा. कांदा, मिरची टाकून टाकू शकतो. आपल्या गव्हाची तसं. आणि याला काय बोलतात शेंगा पुढे कशा मावशी आहे? ते 20 रुपये 20 रुपयाला तीन. आणखी नाही का? नाही ना तेवढे संपले. एवढ्यात भाजी एका माणसाची होईल फक्त. ते कमी नाही होत. कमी नाही एवढेच. सुकत नाही म्हणजे ते असं. नाही. करोटले कसे दिले? कंपोली कशी आहे? 50 रुपये. 50 रुपये. आणि ही भाजी ती 10च्या 2 आहे. काय बोलता याला? कुरडू. आम्ही तिकडे 10ला एक घेतली. इकडे मका असा वाट्यावरती मिळतो. नारळही विकायला आहेत होलसेलच्या भावाने. आता जी भाजी आपण बघत आहोत ती आहे नड्याची भाजी. तर हिचे जे फांदे आहेत, दांडे आहेत त्या पोकळ असतात म्हणून कदाचित नड्याची भाजी बोलत असतील. नाळ्याची भाजी, नाळ भाजी, नाळ भाजी, नाळ भाजी. आणि केवळा. केवळा. ठीक आहे. त्याचे पानं घ्यायचे का हे म्हणजे हे म्हणजे असं हे एवढे घ्यायचे आणि बाकीचं इथून हे काढून टाकायचं. बाकीचं सगळं घ्यायचं. आणि मग तुम्हाला जशी बनवायची असेल तशी बनवायची. तसं वापरून वगैरे घ्यायची गरज नाही आता. काहीच नाही, कडू जुडू काहीच नाही. नाही का? एकदम गोड आहे. अच्छा, ते गाबोळीची भाजी नाही आली? गाबूरची भाजी झाली नाही ताई अजून. नाही का? नाही झाली. श्रावण महिन्यात येते नाही तर मग ती हा, भाजी. हे तेल कांदा करायचं. तेल कांदा. कसली भाजी? ही केवला. केवला. श्रावणचा केवला. कसला? केवळा श्रावण महिन्यासाठी आहे ना. अच्छा. सोमवार, शनिवार, हा वार असला तर अशी ही कितीला? 10 रुपये. 30 आपण भाजी टाकतो तेच टाकायचं. ती पोटाला चांगली भाजी. कसली भाजी आहे? ही नाळ भाजी आहे. गड्यात असते. मी या महिलांकडून अळूच्या पानाची माहिती जाणून घेतली आहे का कुठले पानं असतात जे कशाला खवखव करतात, कुठले आपण खाऊ शकतो त्याने खवखव होत नाही,
आणि कुठल्या पानांची वडी बनवतात, कुठल्या पानांची भाजी बनवतात ते या महिलांकडून मी माहिती करून घेतलेली आहे. आणि मी आधी जे घेतलेले ते त्यांना विचारलं की हे पानं कशाची आहे, म्हणजेच याची काय बनवायचं. तर त्यांनी सांगितलं का हे अळूचे पानं आहेत, म्हणजे याची वड्या बनवायच्या आणि त्याच्याकडे जे आहेत त्याची भाजी बनवायची. स्वभावाला खूप मस्त ह्या महिला असतात. त्यांना जे जे सांगितलं ते व्यवस्थित समजून सांगतात. भाजी कशी घ्यायची, कशी बनवायची, त्यात काय काय टाकायचं, काय काळजी घ्यायची, अशा प्रकारे ही सर्व माहिती ह्या महिला देत असतात. आता बघा आघाळा रानभाजी, तो सुद्धा विकायला असतो. याची भाजीचं मोकळं बेसन मी टाकलेलं आहे, तर तो व्हिडिओ आपण माझ्या चॅनलवरती बघू शकता. याची भाजी खूप मस्त लागते. सुकी बनवा किंवा याचं बेसन टाकून मोकळं बेसन बनवा. ही आहे गाबोळीची भाजी, चाईचा मोहर बोलतात, याला भरपूर नावे आहेत. याचा वेल असतो आणि हा झाडाच्या शेंड्यावरती सहसा आपल्याला मिळतो. कदाचित बकऱ्या वगैरे खात असतील म्हणून ही भाजी आपल्याला झाडाच्या शेंड्यावरती मिळते, म्हणजे उंच भागावरती मिळते. आणि त्याचे जे दाणे दाणे दिसतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याची भाजी बनवायची. ही भाजी आहे, आपण कदाचित पहिल्यांदा बघत असाल तर हिचं नाव खुरासणी म्हणून सांगितलेलं आहे, खुरासणीची भाजी. आणि ही भाजी विचारली असता ते बोलतात का माठ, तर हा लाल माठ आहे. अशा रीतीच्या भाज्या विकायला असतात. खुरासणीची भाजी ही महिला बोलली खूप छान लागते. सुकी बनवा, कांदा मिरची लसूण टाकून. खूप भाज्या आहेत. तर आपण अशा रीतीच्या भाज्या, बऱ्याच भाज्या बघितलेल्या आहेत, त्याची माहिती जाणून घेतलेली आहे. तर आपल्याला जर मिळालं तर आपणही आणा, अवश्य आणा, बनवा आणि खा. अजूनही इकडे टाकळा म्हणजेच तरोटा विकायला आहे. ही भाजी नळ्याची भाजी आहे, मी आपल्याला दाखवलेलं आहे. तर ती घरी आणल्यानंतर मी याचा जवळून व्हिडिओ घेतलेला आहे. ही आहे कुरडूची भाजी. ह्या आहेत कुड्याच्या शेंगा, चवीला कडवट आहेत, मात्र भाजी खूप छान लागते. ही अळूची पानं, एक आहे वडी बनवायची, एक आहे भाजी बनवायची. कलरला थोडंसं फरक आहे. आणि जी वडी बनवतात त्याची त्याची किनारा काळी असते आणि हे हिरवट पानं असतात, म्हणजेच हिरवट पानांची भाजी करायची आणि काळसर पानाचे वड्या बनवायच्या. हे बघा, त्यांच्या दांड्या पण आपल्याला त्याच्यामध्ये फरक दिसतो. एक काळसर आहे आणि एक थोडी लाईट कलरची आहे. ही हिकरा भाजी म्हणजेच हेकरा भाजी. ही भाजीसुद्धा सुकी खूप छान लागते, मुगाची डाळ टाकून किंवा कांदा मिरची टाकून. ही भाजी सहसा तळ्याच्या काठावरती मिळते, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे त्याच्या आजूबाजूला किंवा पाण्यावर ही भाजी तरंगलेली असते. याचे जे फांदे आहेत, देठ आहेत, ते पोकळ असल्यामुळे कदाचित ही भाजी पाण्यावरती तरंगत असेल. तर हिला नळीची भाजी म्हणतात. कोणी नळ्याची म्हणते, कोणी नळीची म्हणते. अशा रीतीची ही भाजी आहे. सुकी भाजी बनवतात, खायला खूप मस्त लागते. आता मी काही भाज्यांचे फोटो सुद्धा तुम्हाला जवळून दाखवत आहे. ही एक भाजी आहे, ती आहे शेवडीची भाजी. जी मी तुम्हाला नळीची भाजी दाखवली म्हणजेच नळ्याची, ती भाजी आहे. ह्या कुड्याच्या शेंगा. ही एक भाजी आहे रानभाजी, फोडशी, कांद्याच्या पातीप्रमाणेच दिसते. ही आहे करडकुंबा किंवा करड कुसुंबा. हा आहे आपला केना. ही भाजी आहे कौला. ही गाबोळीची भाजी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.